आता मी परत चाललेलो आहे पहा. पावसाचं वातावरण तयार होत आहे. ढग आलेले आहेत पहा जास्त प्रमाणात. आणि ते ढग एकत्र आल्यानंतर कधी पाऊस चालू होईल ते सांगता सुद्धा येत नाही. एवढे ढग मोठ्या प्रमाणात जमा होत आहेत. इथून वरून खाली दिसणारा भाग पहा किती लांब दूरवरचं पाहायला मिळतंय. जवळजवळ इथून इस्लामपूरचा डोंगर सुद्धा पाहायला मिळतो पहा. एवढ्या लांब दूर अंतरावरील पाहायला मिळते. कराड तालुक्याचा बराचसा भाग या गडावरून पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर असा हा गड आहे. आणि वातावरण सुद्धा या ठिकाणीच अतिशय चांगलं असं आहे. पवित्र असा हा गड आहे. आता ध्वज दिसू लागलेला आहे पहा. ध्वजाच्या तिथून खाली उतार चालू होईल आणि त्या उतारावरून मग मी हळूहळू खाली उतरणार आहे. गडप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी येतच असतात आणि या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या सुद्धा फारच मोठी आहे. भेटी देत असतात गडावर वेळोवेळी. काही दररोज येणारी सुद्धा मंडळी आहेत गडावर, की जे दररोज येतात आणि जातात खाली. अशी सुद्धा काही मंडळी आहेत या ठिकाणी. आता मी या ठिकाणावरून खाली उतरत आहे पहा. इथून सुद्धा पहा किती उंच गड आहे याची कल्पना येते खालील भाग पाहिल्यानंतर. खाली उतरताना थोडासा त्रास कमी होतो उतार असल्यामुळे, परंतु तरी सुद्धा खाली उतरताना काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. कारण उतरताना सुद्धा काही ठिकाणी आपल्याला काळजी घ्यावीच लागते. रेल्वे चाललेली आहे पण त्या पत्र्याचे दिसतात त्या ठिकाणी रेल्वेचं स्टेशन आहे. निळ्या कलरच्या अलीकडे दिसतात पण शेड पत्र्याचे. ओगलेवाडी रेल्वे स्टेशन आहे. आता गाडी पुणे मुंबईकडे चालली. रेल्वेचा आवाज येतोय पहा, रेल्वे आलेला. हा धोकादायक पॉइंट आहे पहा. इथं बार लावलेले आहेत, लोखंडी बार. धोकादायक जागा असल्यामुळे पहा या ठिकाणी लोखंडी बार लावलेले आहेत सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून. आता ह्या ठिकाणची जागा पहा. या ठिकाणी जंगली प्राणी बसू शकतात दबा धरून.
पावसाचं वातावरण, ढग तयार झालेले पाहायला मिळत आहेत. बारीक बारीक तिकडे पाऊस चालू असेल असं वातावरण आहे. हे हिवऱ्याचं झाड आहे पहा. चिमणीचं घरटं असेल त्यामुळे ते या ठिकाणी आवाज करते पहा. लाईटचा खांब आहे पहा. तारा दिसतात वर. पाऊस जर मोठा चालू असेल तर ह्या रस्त्याने खाली येणे धोकादायक ठरेल असे मला वाटते. पाऊस चालू नाही, त्याच्या अगोदरच मी खाली येण्याचा प्रयत्नात आहे. खाली उतरण्याचं स्पीड आता माझं वाढत चाललेलं आहे, उतार जास्त असल्यामुळे. जुनी पायवाट दिसते.
गडावर जाण्याची जुने पायवाट असावे. अत्यंत विलोभनीय असं दृश्य या ठिकाणावरून दिसत आहे. झाडे वगैरे फार या ठिकाणी छान दिसत आहेत. हा पायऱ्या नसलेला भाग आहे, सपाट एकदम परंतु याच्यावरून उतरताना काळजी घेणे आवश्यक आहे. अशा भागावरून पाऊस सुरू झालेला दिसत आहे. लांब अंतरावर तिथं दिसतोय पाऊस पडत आहे, बारीक बारीक असं दिसतोय इथून. फारच छान असा हा सदाशिवगड मला वाटलेला आहे. मंदिर पण एकदम सुंदर आहे.